आपले पार्थिव जे आहे ते विशेष विमानाने येणार आहे आणि त्यानंतर ते विशेष विमानामध्ये येणारं पार्थिव जे आहे मुंबई विमानतळावर साधारणतः 2 ते 3च्या दरम्यानमध्ये येणार असल्याचे सांगितले जाते. ते पार्थिव घेऊन हे सगळे जे नातेवाईक आहेत पनवेल या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून हे सगळे जे नातेवाईक हे आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे रवाना होतात. बघूया आपण हे सगळे जे नातेवाईक आहेत मुलगी असो जावई असो हे सगळे नातेवाईक आहेत हे आता या ठिकाणी होऊन जातात. सुरुवातीला पार्थिव आणण्यासंदर्भामध्ये एक साशंकता होती कारण आर्थिक भूर्दंड जो सोसावा लागणार होता तो आता मात्र सोसावा लागणार नाही आहे कारण सगळी जी आहे जो काही आर्थिक भूर्दंड जो आहे तो सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे हे हा जो पार्थिव जे पार्थिव आहे ते आता हे जे पार्थिव आहे मुंबई विमानतळावर येणार आहे आणि त्यानंतर ते पार्थिव या पनवेल इथे आणलं जाणार आहे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. आता मात्र हे पार्थिव कुठं नेलं जाते या ठिकाणी मग केलं जाते की त्याचं मूळ गावी नेलं जाते. आता हे सगळे रेडकॉर्नर दिसत आहेत आपण बघत असाल प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळे जे आहेत हे नातेवाईक आता रडताना बघत अचानकपणे अशा प्रकारचा भ्याड हल्ला हवा आणि त्यानंतर या भ्याड हल्ल्यामध्ये त्यांना दुर्दैवी मृत्यू होणे हे खरं तर आघात पोहोचवणारी घटना म्हणावी लागेल आणि या आघातानंतर आता हे सगळे जे नातेवाईक आहेत हे आता प्रत्येक